संतोष देशमुख हत्या प्रकरणी आज केज न्यायालयामध्ये पहिली सुनावणी, तर सकाळी 11:30 वाजता या सुनावणीला सुरुवात होणार। धनंजय देशमुख सुनावणी दरम्यान उपस्थित राहणार, तर सर्व आरोपींना व्हीसीद्वारे न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची सूत्रांची माहिती। पुण्यातील स्वारगेट बलात्कार प्रकरणी आज सुनावणी, तर आरोपी दत्ता गाडीची पोलीस कोठडी आज संपणार। आरोपी दत्ता गाडीला आज कोर्टात हजर केलं जाणार। दसांचा कार्यकर्ता खोक्या भोसलेच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज बीड जिल्हा न्यायालयामध्ये सुनावणी, तर अटकेची कारवाई टाळण्यासाठी खोक्याची धावपळ सुरू। प्रशांत कोरटकरच्या अंतरिम जामिनासंदर्भात कोल्हापूर कोर्ट आज निकाल देणार। इंद्रजित सावंत धमकी प्रकरणी केलेल्या इतर हस्तक्षेप याचिका कोर्टानं फेटाळल्या। नितेश राणेंच्या मल्हार झटका मटण संकल्पनेला आता धनगर परिषदेचा पाठिंबा। अखिल भारतीय धनगर समाज विकास परिषदेचं नितेश राणेंना पत्र। मंत्री नितेश राणेंना जेजुरी देवस्थानच्या विश्वस्तांचंही पत्र। मटण दुकानांसाठी सर्टिफिकेटचं मल्हार नाव हटवावं, जेजुरी देवस्थान विश्वस्त राजेंद्र खेडकरांची पत्राद्वारे मागणी। सिंधुदुर्ग आणि पालघर जिल्ह्यातील समुद्रामध्ये तेलाचे साठे सापडले, तर मालवणजवळील समुद्रात 19,131.72 चौरस किलोमीटर क्षेत्रावर हे जलसाठे तेल साठे सापडले। दरम्यान तेल उत्पादक कंपन्या लवकरच आता संशोधनाद्वारे या ठिकाणी उत्खनन करणार। कोयना धरणग्रस्तांचं म्हणणं ऐकून त्यांना विश्वासात घेऊ, प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाच्या बैठकीवरून या ठिकाणी प्रश्न घेऊ, अजित पवारांचं वक्तव्य। औरंगजेबासंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमींना अटकेपासून संरक्षण। अटक करण्यात आल्यास त्यांची 20,000 रुपयांच्या वैयक्तिक बंधपत्रावर सुटका करण्याचेही न्यायालयाकडून स्पष्ट।